अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। घुसर फाटा येथे पाणी पुरवठा करणारी एक मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मोर्शी तालुक्यातील घुसर फाटा परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जाऊन रस्त्यावर वाहत आहे। पाणी टंचाईच्या काळात पाण्याची ही उधळपट्टी अत्यंत गंभीर बाब आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे लिकेज 2 ते 3 दिवसांपासून असेच आहेत आणि आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहेत। स्थानिक प्रशासनाकडे या दुरुस्तीकरिता सातत्याने मागणी केली जात आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। यामुळे परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। एकीकडे दुष्काळाचे सावट आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची अशी नासाडी, हे चित्र नक्कीच निराशाजनक आहे। तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की घुसर फाटा येथील पाणी वाया जाण्याची ही समस्या किती गंभीर आहे। नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन जलवाहिनीची दुरुस्ती करावी, जेणेकरून पाण्याची ही नासाडी थांबेल आणि नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल। आम्ही यावर लक्ष ठेवून आहोत आणि या संदर्भात पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।